नमस्कार, शुभ संध्याकाळ. कसे आहात? बरे आहात ना? मी पण बरी आहे आणि तुम्ही पण बरंच असलं पाहिजे. आणि गार्डनमध्ये काम करण्यासाठी मी आलेली आहे. हे पहा, इतकी छानशी जागा आता मिळालेली आहे. कारण तिथले पॉट काढून इथं ठेवले ना आता. आता हे पॉट ठेवण्यासाठी एक असे बनवून घेतले लोखंडाचे. तर ह्याच्यामध्ये आता पॉट ठेवून देईन. म्हणजे वेगवेगळ्या जिथं जागा असेल तिथं असे आपण उचलून पण घेऊन जाऊ शकतो ह्याच्यामुळे. तर असेच हे 10-12 मी बनवून घेतलेले आहे. कसं म्हणजे घरचं काम चालू आहे तर रॉड वगैरे उरलेले असतात ना, त्या रॉडचंच मी करून घेतलेलं आहे. तर ते करून पण दिलेलं आहे छानसे. तर आता ठेवते हिच्यामध्ये पॉट. ह्याच्यामध्ये पॉट ठेवलं की म्हणजे खाली जागा असतं ना, त्याच्यामध्ये काही झाडून वगैरे पण घेता येतं, कचरा वगैरे काढता येतं, व्यवस्थित पण दिसतं. आणि कसं सगळे खाली आहेत ना पॉट, आता ह्याच्यावरती ठेवलं ना, थोडं जागा सुटसुटीत आणि चांगली दिसेल. तर प्रयत्न करत आहे की हां, हे पहा त्याच्यामध्येच गेलं ते पॉट तरी. तर असं नको आहे ना आपल्याला, म्हणजे थोडंसं वरी उंचावर पण हे हे बघा, हे त्याच्यामध्येच गेलेलं आहे. असे बसणार नाहीत. तर आता मला बघावं लागेल की जे मोठे-मोठे आहेत ना पॉट, तेच ह्याच्यामध्ये बसवून घ्यावं लागेल. कारण त्याचं जे एरिया आहे ना पॉट बसण्याचा, तो थोडं मोठं केलेला आहे. तो मोठ्या पॉटसाठी ठीक आहे. लहान पॉट तर मग बसणारच नाहीत. तर बघते मी जेवढे मोठे-मोठे आहेत पॉट, ते सगळे तिच्यामध्ये बसवून घेते आणि सुटसुटीत करते एकदम छानसं. हे पण आता केल्यामुळं चांगलंच होईल. आणि तिथले सगळे पॉट त्या दिवशी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलात ना, सगळे रिकामं केले, तिथले पॉट काढले आणि ते स्टँड होतं ना पाण्याची टाकी ठेवायचं, ते काढून ठेवले बाजूला. असं गार्डनमध्ये ना बरेच काही काम होतं इकडं आलं की. आणि चांगलं व्यवस्थित चं काम होतं, म्हणजे काहीतरी त्या कामाला महत्त्वच असतं. जे आपण गार्डनमध्ये रोजच्या रोज करतो ना, ते महत्त्वाचंच काम असतं पहा. काळी माती, जी धरणी माता आहे, निसर्ग आहे, आपण केल्यानंतरच आपल्याला ती सुंदरता प्रदान करते, है ना. आपण वाट बघत असतो की कधी आपल्याला भाजीपाला देईल ही, पण त्याच्यासाठी ती पण वाट बघत असते की हे मला कधी छानसं माझ्यासाठी काम करतील, तेव्हा मी काहीतरी देऊ. म्हणजे ती पण धरती माता जी आहे ना, ती पण उतावळीच असते आपल्याला देण्यासाठी. पण आपण त्याचा गैरफायदा घेतो किंवा आपण ते करायला जात नाही मेहनत वगैरे, म्हणून आपल्याला काहीच मिळत नाही. तर तसं असतं. म्हणून आता मी अ, होता होईल तेवढं छानसं, सुंदरसं असं गार्डन करण्याचा प्रयत्न कितीही करा ना, प्रयत्न चालू आहे, पण कितीही करा गार्डनसाठी कमीच आहे. तर आमचं कसं गार्डन म्हणजे भाजीपाल्याची गार्डन आहे ना, एकदम शोसाठी गार्डन नाही. आम्हाला भाजीपाला पण उपयोगाला पडतो दररोज. काहीतरी काही भाजीपाला निघतो. अशी म्हणजे एक प्रकारची शेतीच असल्यासारखं आहे. बाग म्हणजे खूप आपण छानसं असं सजावून ठेवलेलं आहे. ते तसं नाही आहे. तसं सजावट म्हणजे फक्त सजावटच बघावं लागेल मग. त्याच्यामधून आपल्याला काहीच मिळणार नाही, तसं नाही. हे सजावटही करून ठेवायचं आणि त्याच्यातून आपण काहीतरी फायदा पण घ्यायचा. तर असं आहे हे. तर ठेवत आहे मी पॉट सगळे व्यवस्थित. आणि मागचे जे व्हिडिओ टाकलेला आहे ना, त्याला काय झालं काय माहिती नाही, व्ह्यूवच आलेले नाहीत. काय घालण्यामध्ये चूक झालेली आहे काय, वेळ उशिरानं घातल्यामुळं असं झालेलं आहे, काय कळालं नाही. म्हणजे कधी-कधी आपलं पण चुकतं, कधी काय घालण्यामध्ये, करण्यामध्ये. आणि त्यामुळं यूट्यूब ना आपले मग व्हिडिओ कुठेही पाठवत नाही, असंही असतं. बघावं आता काय होतंय आणि काय नाही. आपण प्रयत्न करायचं करत असतो आणि सगळं काही यूट्यूबच्या हातामध्ये असतं, की ते जास्त लोकांकडे पाठवला आपला व्हिडिओ, तर जास्त आपल्याला व्ह्यूज येतील. आणि जर कमीच लोकांकडे पाठवायला लागले तर आपले मित्रमैत्रिणी तर खूप आहेत ना, तसं पाहायला गेलं तर. त्यांच्याकडे जर आपला व्हिडिओ गेला तर ते नक्की बघणारच. कारण आपण पण त्यांचे बघतो, आपण त्यांना सपोर्ट करतो. तर तुम्ही पण आपल्याला सपोर्ट करणारच ना, यात काही वादच नाही. मग व्हिडिओज तुमच्याकडे नाही आला तर तुम्ही कसं पाहणार? म्हणजे मला आश्चर्य वाटतं हे यूट्यूबचं कसं आहे, कसं नाही. काही गणितच मला तर कळेना झालं आहे. काहीतरी आहे या यूट्यूबच्या ह्याच्यामध्ये. तर आपल्याला अजून क्लिअर नाही की कसं व्ह्यू येतात आणि कसं काय हे यूट्यूब चालतं आपलं हे. म्हणजे आपलं तर चालायला लागलं आहे, चलत आहे, काही प्रॉब्लेम नाही. व्ह्यूज कधी कमी येतात, कधी जास्त येतात, कधी कसं असतात ते. कधी-कधी तर एक व्हिडिओ पण व्हायरल पण होतात. तसं काहीच नाही, बॅलन्स आहे, सगळं बॅलन्स व्यवस्थित आहे. पण सांगताच येत नाही एक वेळेस ना, खूप नर्वसपणा येतो मनामध्ये की आपण एवढं मेहनत करतो
आणि आपलं व्हिडिओ कोणी पाहिलाच नाही असंही कधी कधी वाटतं. पण पाहिला नाही म्हणजे त्याने जाणून बुजून कुणी पाहिला नाही असं नाही. ते यूट्यूब नाही पाठवला तर ते पाहणार नाहीत ना, असं पण आहे ना. तुम्ही कसं पाहणार यूट्यूब? आता माझ्याकडे व्हिडिओ कुणाचे आले ते सगळ्यांचे मी बघून घेते आपले. आता सगळे आता आपण कसं म्हणजे 3-4 वर्षापासून यूट्यूबवर आहोत ना. आता आपण नवीन तर नाही की अचानकच अकस्मातच एकदम आपण सुरू केलं यूट्यूब आणि अपेक्षा करायला लागलोत की खूप आपल्याला हे व्हावं ते व्हावं. तसं नाही. आता आपण जुने माणसं आहोत तेवढं तरी अपेक्षा करणारच ना. कारण 3-4 वर्षे ह्या यूट्यूबसाठी आपण वेस्ट केलेलं आहे. वेस्ट नाही म्हणजे आपल्याला चांगलं वाटतं म्हणून आपण करतो. कोणतंही काम आपल्याला आवड असल्यामुळे सवड मिळते म्हणल्यासारखं आपल्याला आवड आहे म्हणून आपण करतो. दोष कुणाला द्यायचं नाही. आपल्या कर्माचं जे असतं ना, कर्म करतो ना ते आपल्या आवडीप्रमाणेच आपण करत असतो. कोणतंही फायदा मिळाला आपल्याला, नुकसान झालं आपल्याला, काही झालं तरी मग त्याचं आपल्यावरच घ्यावं लागेल ना. कुणामुळे कुणाच्या फोर्समुळे तर आपण नाही सुरू केलं. आणि तर आपण काम करायचं काम करायचं म्हणून एक लक्षात ठेवा. आणि आपल्या मनात एक ठेवा की बस आपल्याला काम करायचं आहे. तर पाहावं पुढं काय होतं आहे आणि काय नाही. आणि सारखं सारखं जर आपल्या क्रायटेरिया जो असतो ना, कधी कुकिंगचं केलं, कधी गार्डनिंग केलं, कधी ब्लॉग करत गेलो, कधी काही म्हणजे दुसरं आणखीन काही केलं, टिप्स करत गेलो, असं नाही करायचं. म्हणून आता आपण काय कोणतेही यूट्यूबर्सना हे सांगणं आहे की तुम्ही एक धरून चला बस. एक टॉपिक, एक कंटेंट तुम्ही धरून चला आणि त्या कंटेंट अनुसार म्हणजे त्या कंटेंटनुसार आपण व्हिडिओ करत जायला पाहिजे. आणि मध्ये मग तुम्हाला चेंज करायचं असलं तर चेंज केल्यानंतर जे तुम्ही कंटेंट धरलात ना ते कंटेंट धरूनच परत चालायला पाहिजे. कधी हे टाकलो, कधी ते टाकलो, कधी वेगवेगळ्या प्रकारचे टाकलो. मी अगोदर तसंच करायची. मग त्याच्यामध्ये ना लॉस आपलं असतं. कारण यूट्यूबला कळत नाही की आपले व्हिडिओ कुठं पाठवावं, कुण्या लोकांना पाठवावं, कशा लोकांना पाठवावं. मग तिथं आपलं मार खातो आपण. म्हणून ना आपलं जर आता गार्डनिंगचं आहे तर गार्डनिंग ज्याला पाहायची आवड आहे ना त्या लोकांचा एक ग्रुप झालेला असतो, एक समूह असतो आणि त्याच लोकांना ते आपलं व्हिडिओ पाठवत असतं. आणि ज्याला गार्डनिंगची आवड नाही त्याला आपलं व्हिडिओ गेला तर मग ते पाहेल का? मग आपल्या व्हिडिओवरती परिणाम होणार ना. म्हणून आपल्याला एकच कंटेंट धरून चालायचं आणि त्याप्रमाणेच आपण करत राहायचं असतं. तर चला माझं झालेलं आहे बघा एवढं सगळं काम. आता परत स्वच्छता करून घेते. स्वच्छता झालं तरच सगळं काम माझं व्यवस्थित झालं असं मला वाटतं. अजून इथं बी लावायचं शिल्लक आहे. कधी बी लावणार? काल पॉट हलवले, आज पॉट हिच्यामध्ये स्टँडमध्ये घालून ठेवले व्यवस्थित सगळे. कुठं कुठं बसतात तिथं तिथं जागा करून ठेवले. कारण आपलं हे शेत तर नाही, घर आहे. घरच्यासाठी थोडं आपल्याला गार्डनची जागा म्हणून थोडी सोडलेली आहे, किचन गार्डन थोडक्यात. आणि तेवढ्यामध्येच आपल्याला सर्व काही करायचं आहे आणि कितीतरी कामं करत करत हे करायचं आहे. आणि असं नाही की पूर्ण वेळच वेळ आहे आणि खूप गार्डनला आपण टाईम द्यायला लागलो, यूट्यूबला टाईम द्यायला लागलो, खूपच आपल्याकडे काही कामच नाही असंही नाही ना. बरेच काही कामं असतात आणि त्याच्यामध्ये हे पण थोडंसं करत जायचं. वेळ जसा मिळेल तसा हे गार्डनिंगचं पण करायचं असतं. यूट्यूबला पण आपण वेळ द्यायला लागलोत ना. आता तसंच ह्याला पण गार्डनिंगला वेळ दिलं तरच त्याचा काहीतरी आपल्याला उपयोग होणार आहे. आणि आता जे घुशीचं प्रमाण वाढलेलं होतं ना ते पण आता कमी झालेलं आहे. कारण एका रात्री ना आम्ही सगळं औषध ठेवलं होतं घुशीसाठी. जिथं जिथं घुशीनं वेज केलं त्या ठिकाणी आम्ही ना औषध फौजी साहेब आणलेले होते आणि त्याला जेवण वगैरे आम्ही रात्रीचं झाल्यानंतर ना बसून काय केलं, धनिया पत्ता घेतला आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि औषध टाकलं आणि ते सगळं मिक्स करून पेपरवर 2-3 ठिकाणी त्याचं ते मिश्रण मिक्स केलेलं ठेवून दिलं पहा. तर त्याच्यानंतर एकही घूस आता यायला दिसली तर नाही मला. तेव्हापासून वेजसुद्धा केलेला दिसलेला नाही. तर इतकं म्हणजे त्याला परिणाम झालेला आहे त्या औषधाचा. आणि पहिलं काय होत होतं ना, बी टाका कितीही काही करा, ते रात्रभर फिरत असेल ना घूस, ते खाऊन टाकायचं. अंकुर आलेलं ते खाऊन टाकायचं. आणि मला वाटायचं भाजीपालाच काही येत नाही, हेच काही येत नाही, तेच काही येत नाही, कसं येणार बरं. म्हणून कोणतंही ना काय असतं ना ते जड ते ओळखायला पाहिजे आपण. आपण कुठं आपण चुकत आहोत. आपण करत गेलो तर त्यालाही उपयोगाचं नसतं. काही आपण आपल्याकडून सुद्धा चूक होत असते, ते आपल्याला मान्य करावंच लागतं. कधीही माझंच खरं, मीच केलेलं खरं आहे, ते काहीच नाही मी हेच खरं आहे असं नाही आहे. आपण कळत असताना सुद्धा कधी कधी चुकत असतो आणि ती चूकसुद्धा आपल्याला लक्षात येत नाही कधी कधी.
तर आपली चूक आपण लक्षात घ्यावं लागतं. तर चुकलं आपलं हे सगळं घुशीमुळं सगळं काही भाजीपाला वेल तेवढी आलेली आहे बघा, वेल वगैरे आलेलं आहे, बरंच काही आलेलं आहे, ते तर आपल्याला मिळतच आहे. आता चला मी हे बघा पक्ष्यांसाठी ना मी पाणी वगैरे घालून ठेवते हिच्यामध्ये. अगोदर घालून ठेवलेले होते तर कसं पूर्ण संपलेलं आहे पहा आता, आणि त्याच्यामध्ये कचरा वगैरे पडलेला आहे. तर ह्याला अगोदर मी धुवून घेते स्वच्छ. आणि कसं पक्ष्यालासुद्धा ना स्वच्छ पाणी लागतं ना, व्यवस्थित पाणी पाहिजे, स्वच्छ पाणी पाहिजे. तर ते सगळं मी धुवून घेणार आहे आता, आणि धुवून घेऊन मग तिथं मी पाणी ठेवणार आहे. चला आता तिथं पक्ष्याला ठेवून देते. एका साईडला ठेवलेलं आहे, म्हणजे इकडं ठेवलं ना ते घाबरतात आपल्याला बघून. तिकडं साईडला कुणी जात नाही, येत नाही, निवांत आपलं त्यांना पाणी प्यायला वगैरे येतं, म्हणून मी त्या साईडलाच ठेवलेलं आहे. आता कसं आहे ना, नुसतं पाणी ठेवून चालणार नाही, मी तिच्यासाठी खायला ज्वारी पण ठेवून देते, म्हणजे पाण्याबरोबर ज्वारीसुद्धा मिळून जाईल त्यांना. तर अशा प्रकारे मी ठेवलेलं आहे ज्वारीही. आणि इथं पहा किती छान छान आता फुलं आलेली आहेत. हे पहा किती टवटवीतपणा आलेला आहे झाडामध्ये. आणि दररोज पाणी घालणं खूपच आवश्यक असतं पहा. आणि हे पहा किती वेगवेगळ्या प्रकाराचे फुलं आलेले आहेत. हे बघा जास्वंदला 2 आलेले आहेत, 2-3 फुलं आज आलेले आहेत. तर अशा प्रकारे हे पहा गुलाबसुद्धा आता येत आहे, रोज खूप छान आता फुलणार आहे. हे पहा इकडं सदाफुलीचे फुलं किती मस्त आलेले आहेत. तर अशा प्रकारे सर्व काही मस्त अशी गार्डन झालेली आहे. वेगवेगळ्या प्रकाराची फुलं खूप आलेली आहेत. तर चला मग मी आता व्हिडिओला इथंच समाप्त करते, आणि आपण परत असेच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.